तर गरमी संपायच्या अगोदर आणि पाऊस पडायच्या अगोदर एकदा तरी बनवून खा अशा प्रकारे अगदी सोपी आणि टेस्टी कुल्फी। ह्यामध्ये मी कोणताही कॉर्नफ्लॉवर, अरारूट पावडर, त्याचबरोबर कस्टर्ड पावडर काही वापरलेले नाही। नॅचरल कलर आहे आणि तितकीच टेस्टी आहे। ड्रायफ्रूट मावा कुल्फी कशी बनवली चला बघूया। अधिक मास चालू आहे आणि माझ्या दारामध्ये अशा प्रकारे हळदीचं लेपन, त्याचबरोबर छान असं उंबरठा पूजा, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दररोज मी काढत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते। मध्ये थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून मी ब्लॉग शेअर केले नाही, पण सेवा माझी चालूच आहे। छान असं ना देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं, त्यानंतर ना ह्यांनी मोगऱ्याचे भरपूर गजरे आणलेले, तर सगळ्या देवांना वाहून घेतले आणि खूप सुंदर दिसत होते सगळ्यांना। तर आज रविवारची माझी सुंदर अशी पूजा, सगळ्या देवांची पूजा वगैरे करून घेतल्यावर ना माझ्याकडे ना वेळ असा असतो ना का माझ्या मुलाकडे पण मला बघायचं असतं, घरातली कामं, आणि त्याच्यातनं मला एक शौक आहे का सगळ्यांबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आणि मला जे येतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर इथे आज मी बनवत होती कुल्फी, तर तुमच्याबरोबर विचार केला शेअर करूया। बऱ्याच जणांना येते, बऱ्याच जणांना नाही येत, मी सुद्धा अशीच शिकलेली आहे आणि टेस्टी होते माझ्या हातची कुल्फी म्हणून विचार केला चला शेअर करूया। तर इथे सगळ्यात अगोदर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे गोकुलचं 1 लिटर, आणि तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, उकळवायचा आहे, बेसिकली छान आटवायचं आहे। इथे ड्रायफ्रूट घेतलेला आहे, काजू, बदाम, पिस्ता खारवलेला नाही आहे, आणि वेलची, त्याचबरोबर इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मी। आता बारीक गॅसवर मी इकडे दूध गरम करत ठेवते आणि दुसऱ्या साईडला इथे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण साखर कॅरमलाइज करणार आहोत। 1 लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी भरून साखर घेतलेली आहे, मोठी वाटी होती म्हणजे आपल्या गोडीप्रमाणे, आणि दूधसुद्धा त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं, मीडियम गॅसवर दूध आटू द्यायचं आपण, आणि साखर इथे मीडियम गॅसवर आपण छान परतून घ्यायची। थोड्या वेळाने ना साखर हळूहळू मेल्ट होत जाते आणि तिला आपल्याला पूर्ण अशी मेल्ट करून तिचा कलर चेंज होईपर्यंत तिला परतत राहायचं आहे। वेळ लागतो थोडा ह्या प्रोसेसला, कारण का मीडियम गॅसवर करतो, हाय फ्लेमवर साखर करपून जाईल, त्यामुळे ना मीडियम टू लो गॅसवरच करायची ही प्रोसेस। पूर्ण अशा प्रकारे साखर मेल्ट झाली, तिचा कलर चेंज झाला का आपण गॅस बंद करायचं आणि तिला साईडला ठेवायचं। आता इथे साखर आपण डार्क कलरवर मेल्ट करायची नाही, कारण का डार्क कलरवर मेल्ट केली का हीट असल्यामुळे साखर अजून डार्क कलरची दिसते आणि ती करपल्यासारखी सुद्धा होते। आता ड्रायफ्रूट आपण वाटून घेणार आहोत। इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, एक मुठ्ठी भरून घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे। इथे मी जास्त घेतलेले, कमी घेतले तरी थोडेच चालतील। आणि पुन्हा सांगते, पिस्ता खारवलेले नाही घ्यायचे। आता हे सगळं आपल्याला वेलची घालून ना बारीक एकदम पावडर करून घ्यायचे वाटून। त्यानंतर 2 वाटी भरून आपल्याला इथे मिल्क पावडर घालायची आहे, आणि इथेच तुम्हाला जर अरारूट पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर घालायची असेल ना 1 चमचा तुम्ही घालून मिक्सरला वाटून घेऊ शकता। आता आपलं दूध छान उकळलेलं आहे आणि थोडा आटलेला पण आहे, त्यामध्ये आता थोडी करून ही पावडर घालून विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची चांगली, म्हणजे गुठळ्या राहत नाही आणि मिश्रण जे आहे दुधाचं ते सॉफ्ट तयार होतं। पूर्ण जी पावडर आहे ती मी अशा प्रकारे घालून घेतलेली आहे आणि तिला सतत असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या राहणार नाही त्यामध्ये। तर अशा प्रकारे आपलं दूधसुद्धा मिक्स करून घ्यायचं, दूधसुद्धा आपलं मस्तपैकी आटलेलं आहे। आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे का, जे आपण साखर कॅरमलाइज केले आहे ना त्या पॅनमध्ये हे पूर्ण दुधाचं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता साखरसुद्धा गरमच आहे, तुम्ही बघू शकता साखर थंड झालेली नाही आहे, तर म्हणूनच तिला आपण गरम साखरेमध्ये हे दूध ओतायचं आणि मिक्स करायचं। आता ह्या स्टेजला ना कधी कोणाचं दूध फाटूसुद्धा शकतं किंवा ओतूसुद्धा जाऊ शकतं, त्यामुळे ना मी साखर 2 मिनटं साईडला ठेवून दिली आणि जे ड्रायफ्रूट पावडर आहे ती मिक्स करून घेतली, कारण का ना तुम्ही डायरेक्ट गरम जे साखरेचा पाक असतं त्याच्यामध्ये दूध ओतलं तर ते ना पूर्ण बाहेर पॅनच्या येऊ शकतं। तर ही एक काळजी घ्यायची आणि मिक्स करत राहायचं, म्हणजे दूध फाटत सुद्धा नाही। आता उलथीच्या साहाय्याने तळाला लागलेली सगळी साखर आहे ती मी अशा प्रकारे काढून घेते आणि तिला दुधामध्ये मिक्स करून घेते, आणि हा दूध आपल्याला पूर्ण म्हणजे अर्धा तरी आटवायचा आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला दूध आटवायचं आहे, अगोदर दूध आटवलं नाही, कमी आटवला तरी चालतो, पण आता ह्या स्टेजला आपल्याला दूध मीडियम गॅसवर आटवून घ्यायचं आहे। आणि ड्रायफ्रूट पावडर घातल्यामुळे ना दूध लवकर घट्ट होतो
कस्टर्ड पावडर तुम्ही घालत असाल ना तर 1 चमचा घाला, दूध छान घट्ट होतं. पण मला तर गरज वाटली नाही, कारण का तुम्ही बघू शकता किती सुंदर दूध घट्ट झालेलं आहे. आणि मिक्स करत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे हे जेव्हा मिश्रण घट्ट होत जातं ना तेव्हा आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. आणि अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे ना आपली जी कुल्फी आहे ना ती अशी सॉफ्ट तयार होते, छान तयार होते, म्हणजे तिला गुठळ्या वगैरे राहत नाही. तर आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे, आटलेलं सुद्धा आहे, घट्टसुद्धा झाले. आता थंड होण्यासाठी साईडला ठेवते. थोड्या वेळाने छान थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याला मी मिक्स करणार पूर्ण. आणि माझ्याकडे हे कुल्फीचं मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी भरून घेते. डब्यामध्ये भरलं तरी चालेल. तर इथे ना छान विस्करच्या साह्याने मी पूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते, म्हणजे गुठळी वगैरे काही राहिली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे मिक्स करून झाल्यावर चमच्याच्या साह्याने ह्या मोल्डमध्ये मी कुल्फीचं जे बॅटर आहे ते भरून घेते. आणि उरलेलं जे सगळं बॅटर आहे ना ते मी एका डब्यामध्ये भरून घेते. आता ही कुल्फी आमच्याकडे म्हणजे तयार झाली नव्हती, दुसऱ्या दिवशी लगेच तयार झाली नव्हती, पण ते आमच्याकडे चेकिंगचं काम चालू होतं, श्रावणीचं तयार झाली का तयार झाली का. तर असं असतं, लहान मुलं असतील ना घरात का त्यांचं असतं, काय बनवलं त्यांना माहीत पडलं का त्यांचं लक्ष तिकडेच असतं. तर हे जे दुसरं बॅटर होतं हे आहे ना ते आमचं संपून गेलं दुसऱ्या दिवशी. मग मी त्यांना सांगितलं आहे बघा, डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. आमचं फ्रीज उलटा आहे, फ्रीजर जो आहे तो खालच्या साईडला आहे, त्यामुळे तिथे ठेवून दिलेलं मी. आणि जो डब्बा तयार झालेला ना, डब्बा बनवलेला तो अगोदरच संपला. पण ही जी कुल्फीचं आहे ना ते त्यांना खाऊ दिलं नाही, कारण का हे तिसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ मी 2 दिवस ठेवून दिलं फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी. आणि मग हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते, कारण का तुम्हाला पण समजलं पाहिजे ना हा भारीच झालेली आहे म्हणून. तर बघू शकता थोडंसं पाण्यामध्ये डिप केला तो मोल्ड, म्हणजे ती कुल्फी आहे ती सुटून निघेल. तर अगोदर चेकिंग वगैरे सगळं करून झालेलं श्रावणीचं, तेव्हा तयार नव्हती झाली, त्यामुळे तिने सगळं उलटंसुलटं करून घेतलेलं. पण नंतर मस्तपैकी तयार झाली आणि तुम्ही बघू शकता खूप टेस्टी झालेली पहिली गोष्ट ही. तर अशा प्रकारे सगळ्या कुल्फ्या मी काढून घेतल्या तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि अशा प्रकारे त्याच्यावर ना थोडंसं ड्रायफ्रूट, पिस्ता आणि बदाम बारीक कट करून घेतलेलं ते घातलेलं. आणि खूपच भारी, एक नंबर भारी. जरूर ट्राय करा तुम्हीसुद्धा, हे मी सांगेल. आणि म्हणजे गरमी आता संपेलच, पाऊस पडेलच, तर जरूर एकदा तरी ट्राय करा. आणि आजचा हा माझा कुल्फीचा जो व्लॉग आहे, रेसिपी व्लॉग आहे, तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. चला भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.